एक महत्त्वाची बातमी, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे। प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांनी हे सूचक असं विधान केलंय। विविध संघटनात्मक विभागांसंदर्भात जबाबदारी द्या असं रोहित पवार म्हणाले। प्रदेशाध्यक्ष पद सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला द्यावं असंही रोहित पवारांनी म्हटलंय। आल्यावर रोहित दादा पण तर्री पोह्याचा कडी समोस्याचा आनंद घेत आहेत। दादा, नाश्त्याची वेळ आहे परंतु राजकारण तापलेलं आहे। सगळ्यात पहिला प्रश्न की बच्चू कडूला भेटायला तुम्ही चाललेले आहेत, महाविकास आघाडीचा बच्चू कडू यांना पाठिंबा आहे का संपूर्ण आंदोलनात? हे बघा, काल आदरणीय पवार साहेब बच्चू कडूंशी बोलले, तब्येत विचारली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वजण जे नेते संघर्ष करत आहेत त्यांच्याबरोबर आहे असं आदरणीय पवार साहेब बोलले। आज सुद्धा आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी तिथं चाललेलो आहोत। तुम्ही दावेदार आहात, तुम्हाला संधी दिली, पवार साहेबांचा शब्द हा अंतिम असतो सगळ्या पक्षासाठी। तुम्हाला पवार साहेबांनी म्हटलं की प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, जबाबदारी सांभाळायची आहे, तर रोहित पवारांचं काय मत आहे? मी पवार साहेबांचे आभार व्यक्त करेल, त्यांचा आशीर्वाद घेईल आणि त्यांना विनंती करेल की आणि ते पवार साहेब तसं करतील असं मला वाटत नाही। तर स्टाईल आणि काही पद्धत आणि संघटनात्मक काही बदल हे केल्याशिवाय पुढं आपल्याला जाता येईल असं वाटत नाही। याचा अर्थ असा होता की तुम्ही स्वीकारायला तयार नाही प्रदेशाध्यक्षपद? मी माझं असं मत आहे की मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण प्रदेश अध्यक्ष पद हे सामान्य कुटुंबातून एका व्यक्तीला द्यावं। जे काही विविध संघटनात्मक जे विभाग असतात त्याचे नियुक्त्या असतील आणि जे काही जबाबदारी असेल अशी जबाबदारी माझ्यासारख्याला मिळाली तर प्रदेशाध्यक्षाचं काम करतीलच, आम्ही करू, आमचे नेते सुद्धा करतील, त्यामुळे एकत्रित आम्ही काम करूच। म्हणजे आम्हाला जबाबदारी पाहिजे, पण प्रदेशाध्यक्षपद जर द्यायचं झालं आणि पवारसाहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताईंनी ठरवलं तर सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती जो 15 वर्ष आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक आहे अशा व्यक्तीला द्यावं असं मला वाटतं। लक्ष्मण हाके म्हटले की गुलाबी जॅकेट बदलण्या इतपत मुख्यमंत्री होणं सोपं नाही। हाकेंचा विषय असा आहे, त्यांची चूक नाही, त्यांना सकाळी फोन येतो आणि सांगितलं जातं अशा पद्धतीने तुम्हाला एखादं वक्तव्य करायचं आहे, असं बोलायचं आहे। ज्या नेत्याचा फोन येतो त्या नेत्याचं ते ऐकतात आणि ते काहीतरी बोलून जातात। सत्तेत असणाऱ्याच पक्षातले काही लोक जेव्हा दादांच्या विरोधात बोलतात तेव्हा मात्र कुणी दादांची बाजू घेताना दिसत नाही आणि भाषण करत असताना मस्त भाषण भारी ठोकता। त्यामुळे एखादा नेता अडचणीत असतो तेव्हा तुम्ही त्या पाठीशी उभं राहत नाही, त्याची बाजू घेत नाही आणि भाषण करण्याच्या ठिकाणी फक्त भाषण करता। मग ह्याला काय म्हणणार? मग त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा गटतट आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। या ताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं। दहशतवाद विरोधी भूमिकेत मुसद्दीपणा पंतप्रधानांचा दिसला अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं। याचा आम्ही काय अर्थ, माध्यमांनी काय अर्थ काढता, तुम्ही काय अर्थ काढता? PM हे पद आहे आणि ह्या पदाला तिथं कुठंतरी या अशा परिस्थितीमध्ये राजकारण बाजूला ठेवून त्या पदाला मान देण्याची संस्कृती आपल्या सगळ्यांची आहे। आता एक शेवटचे दोन प्रश्न। एक तर नितेश राणे यांचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली, नारायण राणे यांनी त्यांना समज दिली, तुम्ही कसं बघता? हे बघा, कसं आहे की खूप काळ गेला ना, एखादी बातमी नाही झाली तर नितेश भाऊ येतात आणि असं तिसरं काहीतरी बोलून जातात। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी,